बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनोज प्रधान यांनी दिली लेखी फिर्याद. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता थकलोय असं वाटू लागलं, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर ठेवला आणि आपण आता थकलोय, आपल्याला यापुढे लढाई करायची नाही असं विधान केल्याचं म्हटलं आहे. तर स्वामी आनंद स्वरूप यानं धीरेंद्र शास्त्रींचं समर्थन करताना आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केले. त्यांनी असा दावा केलाय की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजींचं झालं. शिवाजींनी कधीही युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढलं. पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती असंही त्यांनी म्हटल्याचं प्रधान यांनी सांगितलं. या दोघांनी केलेली विधानं ही महापुरुषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म जाती समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं अशी विधानं केली गेली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीत केला आहे. बागेश्वर आणि स्वामी आनंद स्वरूप हे दोघे जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी विधानं करत असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही फिर्याद दिल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागते. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य देवतेचा अवमान सहन केला जाणार नाही अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही असं वाटत असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही, हा धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू असा इशाराही प्रधान यांनी दिलाय. जातीय तेढ निर्माण करण्याचा भाग आहे, पण भाजपला हे का कळत नाही मला कळत नाही. आज ते इथे त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी याचा भाग नसतील, पण त्यांनी काय ना काहीतरी कृतीमध्ये आम्हाला दाखवलं पाहिजे आणि यांच्यावर किमान काही नाही तर केस दाखल केलं पाहिजे या दोघांवर, अशी आमची मुबलक अपेक्षा आहे. सर, ते व्यासपीठावर स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते, मोहन भागवत होते, मग त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? कारण इतकं वादग्रस्त विधान केलं. पण मी एक सांगू का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. ऑपोजिशन म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आणि येऊन अशा प्रकारची केस टाकू शकतो. अच्छा, कुठल्या कलमाखाली ह्या केस बसतात ते पण आम्ही लिहिलेलं आहे. त्यामुळे आता याचा विचार व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण काय एक अक्कल बाकीच्यांना पण घडेल की महाराजांवर बोललं तर महाराष्ट्र चूप बसणार नाही आणि महाराजांवर बोललं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच. हा संदेश या नौपाडा पोलीस स्टेशन मधनं दिला तर मी नौपाडा पोलिसांचे आभारी असेल.